माफ करा सर, हे मला नाही जमणार. हे बघ कीर्तने, आता वेळ बदलली आहे. सर, वेळ बदललेली असली तरी सत्य आणि प्रामाणिकपणा कधीच बदलू शकत नाही. आणि तो माणूसच तसा आहे. भ्रष्टाचाराची कीड लागली आहे त्याच्या चामडीला, ती कधी निघणार आहे का? हो, त्याची कातडी कशी सोलून काढायची ना, माझ्याकडे उत्तर आहेत. पण ह्या डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर मला ते पटणार नाही, पटवून घेऊही शकत नाही. कीर्तने, अरे अशी चिडचिड करून काही उपयोग होणार नाहीये त्याचा. मग काय करू? हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसू? मराठे, तुझ्या साहेबांचं डोकं जरा त्यांना शांत ठेवायला सांग, नाहीतर तुमची सगळ्यांची डोकी तो फोडून टाकायचा तापवून, नाहीतर स्वतःच तरी. साहेबांना देखील हेच हवंय. सतत सरांची चूक शोधायचा प्रयत्न करत असतात. कीर्तनी आणि चूक? नाही 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 मराठे, हे समीकरणच चुकीचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव कीर्तने, तुझी एक जरी चूक सापडली ना तर तुला बदनाम करण्याची एकही संधी सोडणार नाही. सर, मी बदनामीला घाबरत नाही हो. आणि सारख्या फालतू माणसाने केलेल्या बदनामीने तर मला काहीच फरक पडत नाही. अरे तुला फरक पडत नसेल रे, पण आम्हाला पडतो ना. तुझ्या घरच्यांना काय सवयच झाली आहे त्याची, पण आम्हाला अजून तरी सवय झालेली नाहीये. आणि सर, मला असं वाटतं की साहेब खूप पोहोचलेले, त्यांच्याशी जरा जपूनच वागायला हवं. मराठे, आपल्याकडे पूर्वी ना एक परंपरा होती, म्हणजे रात्री अपरात्री चुकीचे शब्द बोलू नयेत अशी. त्यामुळे हा शब्द यापुढे ऑफिसमध्ये आपण उच्चारला नाही तर फार बरं होईल. काय रे, अरे तू कधीपासून असल्या नावांना आणि शब्दांना किंमत द्यायला लागलास आणि घाबरायला लागलास? मी कधीच कोणाला घाबरत नाही सर. घाबरलो असतो ना तर एवढी वर्ष इतक्या प्रामाणिकपणे कामच करू शकलो नसतो. हे बघ कीर्तने, एकदा ही भ्रष्टाचाराची घाण गेली ना की मग आपण काहीतरी मार्ग काढू शकतो. थोडा वेळ तू बाबा शांत राहा. कसा शांत राहू सर? या डिपार्टमेंटला आल्यापासून अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वच्छ कारभार केलेला आहे मी. या डिपार्टमेंटची एक स्वच्छ अशी प्रतिमा बनवली मी, अत्यंत कष्टाने. इल्लीगल काम करणारे लोक घाबरतात आता इल्लीगल काम करायला. त्यांना माहितीये या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार चालत नाही. इथला ऑफिसर 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार करत नाही. आणि इतक्या वर्षांच्या माझ्या मेहनतीवरती हा एक नावाचा माणूस एका क्षणामध्ये वरवंटा फिरवणार नाही हो सर, नाही. हे याच्याने काय होईल? गुंडांना रान मोकळं होईल, सगळीकडे गुन्हेगारी वाढेल. आता कुठं सुधारायला लागलेली ही सिस्टीम पुन्हा एकदा बिघडून. नाही सर, हे सगळं नाही, शक्य नाही आहे. बघ कीर्तनी, या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला थोडासा त्रास सहन करावाच लागणार आहे. तो तुम्ही सहन करा प्लीज, मला नाही जमणार. काही गोष्टी जमवून घ्याव्या लागतात कीर्तनी. या असल्या सडलेल्या सिस्टीम मध्ये काम करणं मला जमणार नाही. त्यापेक्षा माझा राजीनामा घ्या आणि मला मोकळं करा. हे बघ कीर्तने, अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस. अरे आपल्या डिपार्टमेंटला गरज आहे तुझी. असल्या वाळवी लागलेल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची माझी इच्छा नाही. तर जिथे वाळवी दिसते ती चिरडून टाकायला मला आवडतं, फवारे मारायला मला नाही आवडत. तुला काय वाटतं? हे सगळं मला आवडतं. कसं आहे ना कीर्तने, नोकरी टिकवण्यासाठी थोडंसं झुकतं माप पदरात पाडावंच लागतं. ठीक आहे, मग माझं एक ट्रान्सफरचं ऍप्लिकेशन आहे, ते स्वीकारा. या असल्या घाणेरड्या सिस्टीम मध्ये, भ्रष्ट सिस्टीम मध्ये मी नाही काम करू शकत. आणखीन थोडे दिवस नाही थांबू शकणार? किती दिवस? 7 दिवस. कीर्तने, तू मला फक्त 7 दिवस दे, मी सगळं काही ठीक करतो. सर प्लीज, तुम्ही ट्रान्सफर नका करून घेऊ सर. तुम्ही बदली करून घेतली तर आमचं कसं होणार?
चांगलं काम केलं तर चांगलंच होईल. सर तुमच्यामुळे सवय लागली होती बेधडक आणि खरं काम करण्याची. मग इथं माझ्या जागी कोणी आलं तरी ती सवय मोडू देऊ नका. नाही सर, तुम्ही म्हणता तसंच, कर्म हाच धर्म. चला तो धर्म पाळूया. आज माझा हात नाही, माझं पेन शिवत आहे. आणा पाहिजे. इथेच ना? हो सर.